श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वांना एक विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, त्यामधील जी सांगितलेली माहिती आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत, स्वामी महाराजांची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल, आपल्या देवाऱ्यामध्ये जर असेल, तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने महाराजांच्या मूर्तीचा कशा प्रकारे आपण अभिषेक करू शकतो. कुठल्याच सोडवड न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण महाराजांचा अभिषेक करणार आहोत, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपल्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल, छोटी मोठी कुठल्याही प्रकारची धातूची आपल्याकडे मूर्ती असेल आणि त्या मूर्तीचा जर आपल्याला गुरुवारी किंवा रोज दैनंदिन जीवनात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा असेल, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभिषेक कसा करायचा ते बघणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर ही देवाऱ्यामधली महाराजांची मूर्ती आहे, आपण बघू शकता. तर या मूर्तीचा आपल्याला आज अभिषेक करायचा आहे. तर आपल्याला अभिषेक करण्यासाठी एक पात्र लागणार आहे छोटंसं. त्यामध्ये महाराजांची मूर्ती ठेवून ते तीर्थ त्याच्यामध्ये जमा होईल असं एक पात्र लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक गडती लागणार आहे. म्हणजे आपण जेव्हा महाराजांचा अभिषेक करतो तेव्हा स्तोत्रमंत्र, महाराजांच्या मंत्राची, षडाक्षर मंत्राची माळ किंवा जे स्तोत्रमंत्र म्हणतो, स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि पवमान सूक्त आणि तारक मंत्र, महाराजांचं अष्टक स्तवन जेव्हा आपण म्हणतो, तर आपल्याला हे जेव्हा म्हणत असताना आपल्याला ते शक्य होत नाही. इकडून महाराजांच्या मूर्तीवर पाणी टाका आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक करा आणि एकाकडून ते वाचा, तर आपल्याकडून हे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला ही अशा प्रकारची ही गडती बघू शकता आपण. अशी गडती आपल्याला लागणार आहे. हे पात्र आहे आणि हे स्टँड आहे. तर हे आपण महाराजांच्या डोक्यावर असं ठेवून घेणार आहोत भोवताली. आणि त्यामधून महाराजांच्या जे महाराजांचं डोकं आहे, म्हणजे मूर्तीचं जे शिर आहे, त्या शिरावर त्याच्यामधून अंगावर पाणी झिरपत राहील आणि म्हणजे थेंब थेंब प्रमाणात असं पडत राहील आणि ते महाराजांचा अभिषेक तिथे होईल. तर आपण हे स्टँड आणि गडती ठेवून घेतलेली आहे, आपण बघू शकता. तर सर्वप्रथम आपण जेव्हा कुठल्याही देवी देवतांची पूजा अर्चा करतो किंवा अभिषेक करतो, तर त्या देवतेला आपण निमंत्रण, आमंत्रण या प्रकारे म्हणजे पाद्यपूजन सर्व प्रकारचे उपचार आपण करत असतो. तर त्यामध्ये आपण थोडेसे हातामध्ये अक्षत घ्यायच्या, अखंड 1 2 3, आणि महाराजांना विनंती करायची. हा जो अभिषेक आहे हा आपल्याला शुद्ध जलाने करायचा आहे, कारण ते आपल्याला तीर्थ म्हणून प्राशन करता आलं पाहिजे. तर आपल्याला पंचामृताचा अभिषेक जर करायचं असेल तर आपण ते तीर्थ बाजूला काढून नंतर पंचामृताचा अभिषेक करावा, कारण ते तीर्थ आणि पंचामृत हे एकत्रित होतं. मग ते आपल्याला तीर्थ प्राशन करण्यासाठी पॉसिबल होत नाही. आणि हे तीर्थ आपल्याला कुठं पण, म्हणजे घरात, शेतात, कुठं पण आपल्याला शिंपडू शकतो. त्यामुळे घरात शांतता आणि त्या मंत्राच्या, स्तोत्रमंत्राच्या प्रभावाने आणि महाराजांच्या या कृपा आशीर्वादाने शांततामय जीवन होतं. तर आपण बघू शकता, आपण सर्वप्रथम अखंड अक्षता घेतलेल्या आहेत. आणि त्या अक्षता याच्यासाठी की आपण जेव्हा महाराजांना आवाहन करतो, तर महाराजांच्या चरणावर आपण ह्या अक्षता वाहत असतो. तर आपण ह्या अक्षता घेतलेल्या आहे आणि आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, मी आपला साध्या आणि सोप्या पद्धतीने माझ्या घरात दैनंदिन जीवनात हा अभिषेक करणार आहे. तर मी तुम्हाला आवाहन करतो की हा अभिषेक तुम्ही स्वीकार करा आणि महाराजांच्या चरणावर ह्या आपल्याला अक्षता वाहून द्यायच्या आहेत. महाराजांच्या चरणावर आपण अक्षता आता वाहलेल्या आहेत. आपल्याला या मूर्तीला इथून उचलायचं आहे आणि आपलं जे हे पात्र दिलेलं आहे, या पात्रामध्ये महाराजांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. आणि वरतून गडतीमध्ये आपल्याला शुद्ध जल, जे काही आपण पाणी पितो, पिण्याचे पाणी आहे, जे प्युरिफायरचं पाणी आहे, ते पाणी आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे स्वच्छ आणि पिण्याचंच पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला ते तीर्थ घेता येईल आणि महाराजांच्या मूर्तीवर त्याचा व्यवस्थितरित्या अभिषेक होईल. अशा प्रकारे आपल्याला पात्र ठेवून घ्यायचं आहे. तर आपण आता महाराजांची मूर्तीला आवाहन केलेलं आहे, आपण ती मूर्ती आता तिथून उचलणार आहोत. तर आपल्याला महाराजांच्या मूर्तीचं आवाहन केल्यानंतर आपण ही मूर्ती अगदी हळूच उचलायची आहे. आणि महाराजांना काही वस्त्र वगैरे आपण घातलेले असतील तर ते मुकुट वगैरे, वस्त्र वगैरे आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि ते महाराजांची मूर्ती आपल्याला पात्रामध्ये ठेवून घ्यायची आहेत. तिथे सुद्धा आपल्याला 2 दाणे अक्षता टाकायचे आहेत सर्वप्रथम, आणि नंतरच महाराजांची मूर्ती आपल्याला तिथे ठेवायची आहे. आपण बघू शकता. आता महाराजांची मूर्ती आपण तिथे ठेवून घेणार आहोत. तर त्याखाली आपल्याला 2 अक्षता टाकलेल्या आहेत, अखंड अक्षत, आणि त्याच्यावर महाराजांचं म्हणजे मूर्ती जी आहे ती मूर्ती आपण ठेवून घेणार आहोत. आता ही मूर्ती आपण ठेवून घेतलेली आहे, आपण बघू शकता.
आता आपण याच्यामध्ये शुद्ध जल भरणार आहोत आणि या शुद्ध जलाने पिण्याच्या पाण्याने आपण महाराजांचा अभिषेक करणार आहोत. तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला हा अभिषेक करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारचे स्तोत्रमंत्र म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तर महाराजांच्या मूर्तीवर हा सतत पाण्याच्या थेंबाचा अभिषेक चालू राहते आणि आपल्याला त्याचबरोबर नित्यसेवा ग्रंथ लागणार आहे. हा नित्यसेवा ग्रंथ आहे. यामधील आपल्याला सर्वप्रथम महाराजांचा अभिषेक करत असताना आपल्याला स्वामीस्तवन एक वेळ घ्यायचं आहे. पेज नंबर 15वर स्वामीस्तवन दिलेलं आहे आणि स्वामीस्तवन झाल्यानंतर आपल्याला महाराजांच्या मंत्राची एक माळ घ्यायची आहे. षडाक्षरी मंत्र जो आहे त्याची आपल्याला एक माळ घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठलीही आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपण सर्वप्रथम गणेशाचं वंदन करतो आणि गणेशाला प्रार्थना करतो, कारण सर्व अभिषेक पूजा वगैरे जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडावी त्यासाठी आपण गणेशाचं पूजन करत असतो. तर आपण गणपती अथर्व शीर्ष आणि श्री सूक्त आणि पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त असे 4 प्रकारचे हे 3 प्रकारचे सूक्त, एक प्रकारचं स्तवन, महाराजांची माळ आणि आपल्याला जर जमत असेल तर अगदी तारक मंत्राने सुद्धा आपण हा अभिषेक घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. आपण बघत आहात महाराजांच्या मूर्तीवर हा अभिषेक चालू झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. जर मी याच्यामध्ये आपल्याला स्तोत्र मंत्र जर म्हणून दाखवले तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन, कारण ते महाराजांचं स्तवन आहे आणि महाराजांचं वर्णन आहे आणि महाराजांच्या षडाक्षरी मंत्राची 21, 51 किंवा 108 मंत्राची माळ आपल्याला घ्यायची आहे. जेवढं शक्य होईल तेवढं शक्य. आणि गणपती अथर्व शीर्ष आपण बघत आहात, आपण म्हणजे नीट एका वहीमध्ये आपण लिहू शकता. गणपती अथर्व शीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त. अगदी हे सुद्धा आपल्याला म्हणता नाही आले किंवा आपल्याला वाचायला अवघड गेले तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून ते लावू शकता आणि महाराजांचा अभिषेक करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जर हेही वाचायला आणि यूट्यूबला लावायला जमत नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तारक मंत्र म्हणायचं. आता मी तुम्हाला तारक मंत्र खूप महत्त्वाचा आहे, कारण तारक मंत्रामध्ये अतिशय भयंकर अशी महाराजांची शक्ती समावलेली आहे आणि महाराज हे परब्रह्म स्वरूप आहेत. आपण बघू शकता महाराज हे अत्यंत दृढ आणि बलशाली असं स्वरूप महाराजांचं आहे. महाराजांच्या पलीकडे कुठल्याच देवी देवतांचा म्हणजे सर्वस्व हायकोर्ट आपण महाराजांना म्हणतो आणि महाराजच सर्व काही आहेत. महाराजांचा जर आपण प्रतिमा बघितली तर महाराजांमध्येच सर्व 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. त्याचप्रकारे आपण या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारे तारक मंत्र म्हणून सुद्धा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करू शकता. आता बघा, हे स्तोत्रमंत्र आपल्याला म्हणायचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं हेच आहे की आपल्याला कुठले स्तोत्रमंत्र म्हणायचे आणि कशा प्रकारे करायचं आहे. यानंतर हा अभिषेक झाला तर आपल्याला ही गडती अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि गडती आपल्याला काढल्यानंतर ही जी महाराजांची मूर्ती आहे ही मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. स्वच्छ पुसून घेतली, मूर्ती स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपण ही मूर्ती सिंहासनावर ठेवलेली आहे. त्याचबरोबर महाराजांचे जर आपल्याकडे वस्त्र अलंकार असतील तर ते पण आपण महाराजांना ठेवू शकता. तर हा महाराजांचा हार आहे दैनंदिन रोज घालायसाठी आणि महाराजांचा हा मुकुट आहे. तर आपण हा मुकुट महाराजांना लावलेला आहे. त्याचबरोबर आपण महाराजांना गंधसुद्धा लावणार आहोत. महाराजांना गंध लावून घेणार आहोत. महाराजांना गंध लावून झालेला आहे आणि त्याचबरोबर महाराजांना धूप आणि दीप आपल्याला ओवाळायचा आहे. म्हणजे महाराज आपण सिंहासनावर विराजमान केल्यानंतर आपल्याला महाराजांना उपचार करायचे असतात. तर 3 वेळा चंद्राकृती आपण महाराजांना दीप ओवाळलेला आहे. हे म्हणत असताना आपण फक्त श्री स्वामी समर्थ सुद्धा म्हणू शकता किंवा आपल्याला जर मंत्र माहिती असतील तर आपण म्हणू शकता श्री स्वामी समर्थ महाराजाभ्यो नमः धूपम आग्रपयामी दीपम दर्शयामी. आणि आपल्याकडे जर आपण दैनंदिन जीवनात जर महाराजांना रोज नैवेद्य दाखवत असाल तर नैवेद्य दाखवू शकता आणि नसेलच आपल्याकडे नैवेद्य दाखवतच नसाल तर दाखवत जा, कारण अन्नपूर्णा ही महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष घरात वास करत असते. त्यामुळे महाराजांना दिलेलं जे अन्न असते म्हणजे आपण जे नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामुळे आपल्या घरात सात्विकता नांदते आणि कुठल्याच
प्रकारची अन्नधान्याची अडचण आपल्या घरामध्ये येत नाही आणि सतत समृद्धी संपत्ती आपल्या घरामध्ये नांदत असते. आणि तसं त्या प्रकारे आपण खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. आणि त्याचबरोबर आपण बघू शकता हे जे तीर्थ आहे, हे तीर्थ या प्लेटीमध्ये साचलेलं हे जे तीर्थ आहे, हे तीर्थ आपण सर्व घरच्या सदस्यांना एका चमच्याने आपण देऊ शकता. आणि सर्वांना महाराजांचं तीर्थ म्हणजे महाराजांच्या चरणाचं मूर्तीचं जे हे तीर्थ आहे हे सात्विक बनवतो, सर्वांचे डोके शांत राहतात आणि घरात एकोपा आणतो. आणि गुरूंचं तीर्थ घेतल्यानंतर प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने घरात सुख शांती समाधान नांदते. आणि अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे मंत्र स्तोत्र मंत्र वापरून तारक मंत्र वापरून असा अभिषेक करू शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा अभिषेक सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.